कायद्यापेक्षा प्रभाव मोठा, ग्रँड लीला प्रकरणात प्रशासनाचे मौन. नाल्यात भराव, हॉटेलला अभय. ग्रँड लीला प्रकरणात नगर परिषदेवर संशय. खोपोलीतील ग्रँड लीला हॉटेलवर कारवाई होणार कधी? पाटबंधारे उपविभागाचे पत्र येऊनही खो न पाची कारवाईसाठी टाळाटाळ. खोपोली प्रतिनिधी. खोपोली नगर परिषद हद्दीतील हॉटेल ग्रँड लीलाच्या मालकाने सार्वजनिक जागेत तथा नैसर्गिक नाल्यात गौण खनिज भराव करून बांधकाम केल्याने ते त्वरित हटविण्याबाबत पाटबंधारे उपविभाग कर्जत यांनी खोपोली नगर परिषदेस पत्र देऊनही कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे चित्र समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषद हद्दीत परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमापासून काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल ग्रँड लीलाचे बांधकाम नैसर्गिक नाल्यात गौण खनिज भराव करून वाढीव जागा तयार करून बांधण्यात आल्याबाबतच्या तक्रारी बहुजन युथ पॅन्थर खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी वारंवार खोपोली नगर परिषद मध्ये व कर्जतचे उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग यांकडे केल्यानंतर संबंधित पाटबंधारे उपविभाग खात्याने खोपोली नगर परिषदेस दिनांक 4 मे 2026 रोजी जा. पाऊवी कर्जत प्रशा 771/2026 नुसार पत्र काढून सदर ग्रँड लीला हॉटेलच्या नैसर्गिक नाल्यातील बांधकाम काढण्यासाठी शासन परिपत्रक पुरणी वजा 2018-182/2018 सेय. महसूल दिनांक 3 मे 2018 नुसार नाला नदीलगत विकासकाम करता येणार नाही या कायद्याअंतर्गत नोटीस देऊन कारवाई करण्यास सांगितले. परंतु अद्यापपर्यंत सदर हॉटेलचे ते अनधिकृत भराव व बांधकाम काढले जात नसल्याने खोपोलीत संताप व्यक्त होत असून अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर संशय व्यक्त होत आहे.